रामरक्षकतर्फे मी वाय एम रामटेके यवतमाळ येथे आमचे मित्र गौतम पाटील यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्याशी काही सामाजिक विषयावर चर्चा करू इच्छितो। हे गौतम पाटील जे आहेत हे कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त झालेत, उपकार्यकारी अभियंता म्हणून, परंतु एक सामाजिक चळवळीमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या मिशनमध्ये त्यांचं पूर्ण जीवन हे सपोर्टेड गेलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडून एक सामाजिक चळवळीबद्दल काहीतरी जाणून घ्यावं, त्याकरता मुद्दाम आम्ही त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्याकरता आलो आहे। तर पाटील साहेब, मी आता एक प्रश्न करीत आहे की सध्या देशामध्ये हे जे वातावरण आहे की काहीचं म्हणणं आहे की हा देश धर्मनिरपेक्ष असला पाहिजे, तर काहीचं म्हणणं आहे की हा देश हिंदू राष्ट्र असलं पाहिजे, त्यापैकी आपल्याला काय वाटतं? माझं असं म्हणणं आहे किंवा सध्या जे देशामध्ये जे लोकशाही नेस्तनाबूत करण्याचं तंत्रज्ञान चालू आहे अस्तित्वात असलेल्या सरकारकडून आणि तोडफोडीचं राजकारण करून किंवा सगळे संविधानातले नियम धुऱ्यावर बसवून हे जे काम करत आहेत, म्हणजेच याचा अर्थ आहे की हिंदू राष्ट्राकडे वाटचाल झालेली आहे। तर मुळातच म्हणजे अशी गोष्ट आहे की हिंदू राष्ट्र म्हणजे काय, हिंदू म्हणजे काय हे लोकांनाच माहिती आहे। कारण असं आहे की आजपर्यंत ते हिंदू म्हणून इतर लोकांना गोळा करत होते। आता हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म, म्हणजे त्यांनी कसं त्यांची जी वाटचाल आहे तर हळूहळू आपण ते हिंदू राष्ट्राकडे म्हणजे हेगडेवार आणि गोडवलकर जे साहेब आहेत त्यांच्या विचारधारेवर हे सरकार इकडे जात आहे। आणि त्यामुळे पण दुःखाची गोष्ट ही आहे की ही जनतेला कळतच नाही। फक्त मुठभर लोक शेड्यूल कास्टमधले जे बुद्धिस्ट किंवा म्हणजे सगळ्यांचा समाजात आहे, परंतु फार पोटावर मोजण्या लोक ज्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे काय समजते, तर याचा फायदा हे घेत आहे। आता उदाहरण सांगतो की आता हे जे काल परवाचं जे शिवसेना आणि किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं, तर यांना थोडंसंही काही वाटत नाही की बा ते इकडे सांगतात की बा त्यांचा आपल्या मोदी साहेबांनी बोलले की बा भोपाळमध्ये की बा त्यांचा 70,000चा घोटाळा आहे आणि त्याच्यावर आणि दुसऱ्या दिवशी ते याच्यात घुसले। म्हणजे हे कसं एकंदरीत खूप म्हणजे खराब वातावरण यांनी तयार केलं आहे आणि हे जनतेच्या हिताचं नाही, पण जनतेला हे जे सरकार आहे ना मूर्ख समजून वागत आहे। याचा देशावर दूरगामी आणि वाईट परिणाम होणार आहे। गरिबी वाढणार आणि याचा जेव्हा मग परिणाम उलटा होईल त्यावेळी जनता कळल आणि यांना जागा दाखवल, पण ते त्याच्या आधी जर सुधारले तर बरं होईल असं मला वाटते। म्हणून आपल्या लोकांनी जागा राहिलं पाहिजे। जे आता कसं आहे की इतर जनता आहे त्यांना सांगलं तर आपली गोष्ट पटणार नाही, परंतु त्याचे परिणाम भोगावे लागेल तेव्हा बोंबलून काही फायदा नाही। म्हणून आपल्या लोकांनी जे काही प्रयत्न करायचे लोकशाही वाचवण्यासाठी ते आले पाहिजे आणि लोकशाही वाचवायची असेल तर ह्या रिपब्लिकनच्या लोकांनी एकत्र येणे गरजेचं आहे आणि रिपब्लिकनचे लोक एकत्र येत नाहीत आणि त्याच्यामुळे या देशाचं वाईटच होणार आहे। तरी पण काही आशेचा किरण आहे की आता सगळ्या समाज म्हणजे 30 वर्षापूर्वीची गोष्ट आता राहिली नाही। आता सर्व समाजातील इव्हन दो ब्राह्मण लोकसुद्धा जे लोकशाहीचे समर्थक आहेत ते सुद्धा पुढे येत आहेत। तर ही एक चांगली बाब आहे। आता जे काही वारंवार जे आपण सोशल मीडियावरच्या ज्या चर्चा वगैरे ऐकतो, तर त्यामुळे जनता जागी होत आहे आणि या सरकारला ती नक्कीच जागा दाखवतील। फक्त एकच आहे की EVM जर समजा याच्यावर जर ओव्हरटेक झालं तर न्याय मिळणार नाही आणि तसं झालं तर लोक आंदोलन करतील, जर आंदोलन होईल असं मला वाटते। आणि हे देशासाठी घातक आहे आणि आपल्या देशासाठीच नाही तर त्यांच्यासाठी पण घातक आहे। कारण मला असं वाटत नाही की ब्राह्मण लोक आता सर हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र, परंतु सगळे ब्राह्मण काही हिंदू राष्ट्राच्या बाजूने नाही आहेत। जे मनुवादी लोक आहेत मग तो कोणत्या समाजाचा की त्याला समजत नाही, तोच फक्त हिंदू राष्ट्राच्या बाजूने आहे आणि ते होणं शक्य नाही। तर आता चालू आहे गव्हर्नमेंटचं, पाहूया काय होते। म्हणजे
म्हणजे मनुस्मृतीचं राज्य की संविधानाचं राज्य, हा तर आपण हा जो वाद आहे तर याच्यामध्ये आपण संविधानाच्या बाजूने आहात. संविधानाच्या बाजूने, कारण संविधान आहे म्हणून आपण म्हणजे आज जी काही भारताची प्रगती झाली संविधानामुळे झाली. तर हे संविधान आहे, हे संविधानाची अंमलबजावणी हे भारतात करणारा कोणता एक सक्षम पक्ष आहे या देशामध्ये की ज्याच्यावर आपला भरोसा टिकणे, हे लोक सत्तेवर आले तरच ते संविधानाची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करू शकतील. असा कोणी आशावाद आहे का? असा कोणी आहे का नेतृत्व? असं कोणतं संघटन आहे का? आहे ना साहेब, संघटन आहे. आता पहा, याच्यामध्ये कसं आहे, बऱ्याचदा म्हणजे बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. भारतामध्ये काँग्रेस, कारण काँग्रेसनीच म्हणजे RSSला असं बळ दिलं, काँग्रेसनीच मुसलमानाच्या विरोधामध्ये कामं केलं, परंतु त्यांना जाणव दिलं नाही. हा एक BJP हा जहालमतवादी आहे, काँग्रेस मवाळ मतवादी आहे. आणि त्याच्यामुळे आणि बाकीचे जे पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष, यांना जसं याचं जे संविधानाचं सखोल नॉलेज असायला पाहिजे ते नाही आहे. मला कसं वाटतं की मराठा लोकांनाही माहीत नाही, म्हणजे संविधानाचं पाहिजे तसं नॉलेज नसावं आणि म्हणून ते उघडपणे संविधानाची बाजू घेत नाही आहे. परंतु भारतामध्ये एकमेव पक्ष असा आहे की जो आहे BSP, बहेनजी. ह्या फक्त एकमेव आणि भारतात 3ऱ्या नंबरचा पक्ष आहे. तेवढा म्हणजे म्हणजे नॅशनल पक्ष आहे हा बहुजन समाज पार्टी आहे. तो नॅशनल असो नाही तर नसो, पण त्यांना 3ऱ्या नंबरचं वोटिंग मिळते. आणि जर समजा ज्या लोकांनी जर ह्या पक्षाच्या बाजूनं उभं राहून जर जनतेनं जर त्यांना सहकार्य केलं तर हाच पक्ष एक संविधानाचं रक्षण करू शकते, तो प्रामाणिकपणे. बाकीचं मग दुसरे पक्ष, कारण त्यांचे अस्तित्व जिल्ह्यापुरतं आणि राज्यापुरतं आहे, दुसरा कोणता पक्ष आहे? कोणताच नाही. कारण सगळे पक्ष जे आहेत मुंह में राम बगल में सूर्य आहे. आता आंध्रामधलं उदाहरण घ्या तुम्ही, केसीआरनं 6 महिन्या तर 9 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी काय बदललं होतं की हे संविधान बदलावं लागते. इकडे संविधान बदलावं लागते असं म्हणणारा माणूस, मग त्याच्यावर काय प्रेशर आलं का त्यांनी सचिवाला न्यायाला नाव दिलं, त्याच्यानंतर बाबासाहेबाचा मोठा पुतळा बसवला. आणि त्यांनी काय केलं की म्हणजे BSPच का याच्यात आहे, तर प्रकाश आंबेडकरला त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे बहिणीच्या विरोधात आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकरला बोलावलं. कारण प्रकाश आंबेडकरचा काय थर आहे, पण बाबासाहेबाचा नातू. आणि त्याच्यातही पुन्हा एक दुसरी महत्त्वाची गोष्ट की जो संविधान विरोधी बोलला त्याला जेव्हा लक्षात आलं की आपण संविधान विरोधी बोलून चुकलो, म्हणून त्यांनी बाबासाहेबाचा पुतळा बसवला. त्यांनी ते गार्डन डेव्हलपमेंट करताय आणि सचिवाला नाव दिलं. सचिवाला नाव दिलं म्हणजे आंबेडकरवादी होत नाही. बाबासाहेबाचा पुतळा बसवला म्हणून आंबेडकरवादी होत नाही. बाबासाहेबाच्या विचाराचं जे संविधान आहे किंवा जे सर्वधर्म समभाव हे जे ध्येय धोरण घेतलेलं आहे ते घेऊन चालणारा खरा आंबेडकरवादी होतो, तो खरा संविधानाचा रक्षक होतो. तर KCRनं सगळ्यात महत्त्वाचं जे आता त्यांनी इकडे आपले काही लोक कसं आहे अर्ध्या हणकणावर तेवढे होतात, त्यांनी बाबासाहेबाचा मोठा पुतळा बसवला किंवा मग नाही तो सचिवाला नाव दिलं. अहो आज नाव दिलं आहे तर उद्या बदलता येते. जे बहेनजीनं जे उत्तर प्रदेशमध्ये 18 जिल्हे नवीन तयार करून त्यांना परिवर्तनवादी लोकांची नावं दिली होती, ते नावं मुलायम सिंगचा पोरगा जेव्हा मुख्यमंत्री झाला त्यांनी काढलं. मग KCRनं जर या सचिवालयाला नाव दिलं तर उद्या बदलता येते. पुतळा बांधलं तर काय पुतळा तसं धूळकाट ठेवता येते. पण त्यांनी सगळ्यात मोठी जे खराब बाब केली तर त्यांनी जे प्रियांबलमध्ये जे वाक्य दिलेलं आहे की भारत हे सर्व धर्म समभावाचं किंवा निधर्मी राष्ट्र आहे, कोणत्याही धर्मसापेक्ष हे संविधान नाही, अशा प्रकारचं लिहिलं. त्याच्यात त्यांनी बदल केला आणि त्यावरून तो मनुवादी विचाराचा KCR आहे हे आपल्या लोकांनी समजलं पाहिजे. राहिला प्रश्न पुन्हा आता की मी BSPच का म्हटलं, तर कारण सांगतो तुम्हाला की ज्या मुलायम सिंगनं रिझर्वेशन इन प्रमोशन, ते काही एकट्या शेड्यूल कास्टसाठी किंवा शेड्यूल ट्राईबसाठी होतं का? नाही, सगळ्यासाठी होतं. ज्या लोकांना रिझर्वेशन मिळते तर त्यांनी ते बिल लोकसभेत काढलं आणि त्याचा पोरगा ज्यांनी 18 जिल्ह्याचे नावं दिले होते. ठीक आहे राजकीय जिल्हा एक कांचीरामजी जिल्हा होता तो बदलला तर नो डाऊट, पण इथं फुले शाहू आंबेडकरांचे नाव होते. मग ते नावं बदलणाऱ्या माणसाचा प्रकाश आंबेडकर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पूर्वी अखिलेश यादव जाऊन त्याला समर्थन देऊन बहिंदीच्या विरोधामध्ये काम केलं. कोणी? प्रकाश आंबेडकरनं. आणि वामन मेश्रामनं काय केलं की काँग्रेसचं समर्थन केलं. म्हणजे याचा अर्थ असा की हे विचाराचे समर्थक नाही, तो व्यक्ती विरोधात आहे, म्हणजे बहिणीच्या विरोधात आहे हे सिद्ध होते. आणि यांचा प्रभाव आहे कुठे?
तुम्ही लहानच्या एका 2-4 जिल्ह्यात त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त कुठं आहे? आणि म्हणून आणि पण बहुजन समाज पार्टी असा एक पक्ष आहे की तो भारतातला 3ऱ्या नंबरचा आणि 3ऱ्या नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तोच बहुजन समाज